एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। कल्याण तालुक्यातील मुलगी 23 सप्टेंबर 2024 रोजी अंबरनाथ ITI येथे अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन करण्यासाठी गेली असता ती मुलगी घरी येण्यासाठी निघाली असताना संध्याकाळी रायता पांजरपोळ येथे रिक्षाची वाट पाहत बसली असता गावातील संशयित आरोपी गाडी घेऊन आला। एर्टिगा गाडी असून तू गाडीत बस, तुला घरी सोडतो ओळखीचा आणि गावातील असल्याने सदर मुलगी गाडीत बसली असता तिच्याशी लैंगिक अश्लील चाळे करू लागला। त्या मुलीने विरोध केला व गाडीतून उतरली व घरी गेली असता सर्व हकीकत आपल्या आई वडिलांना सांगितली। याबाबत कल्याण तालुका टिटवाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। परंतु 4 दिवस उलटले परंतु आरोपीचा अजून पोलिसांनी शोध लावलेला नाहीये। यासाठी पीडित कुटुंबीय व नातेवाईकांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले असून निवेदनात जोपर्यंत या नराधमाला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही पीडित मुलीचे कुटुंबीय व नातेवाईक पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा दिला आहे। 24 सप्टेंबर रोजी अल्पवयीन मुलीवर गणेश देवीदास शेलार याने लैंगिक अत्याचार करून त्याच्यावर टिटवाळा ग्रामीण पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल असून त्याला आजपर्यंत अटक करण्यात आलेली नाही आहे। त्यामुळे आम्ही पीडित मुलीचे नातेवाईक आज टिटवाळा ग्रामीण पोलीस स्टेशन इथे उपोषण करत आहोत। सरकारकडे एकच मागणी असेल की नराधमांवर कठोरात कठोर कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।